गांधीनगरमधील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणांवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी मनसेनं केली आहे. शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना या मागणीचं निवेदन दिलं. गांधीनगर अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. या अतिक्रमणांवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी करत मनसे कार्यकर्त्यांनी शुक्रवारी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या कार्यालयात प्रवेश केला. रंकाळा आणि शहरातील इतर भागात अतिक्रमणांवर तातडीनं कारवाई होते, मात्र गांधीनगरच्या अतिक्रमणांबाबत जुजबी कारवाई करून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप मनसेनं केलाय. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही कारवाई का होत नाही असा सवालही उपस्थित करण्यात आला. महानगरपालिकेनं गांधीनगरमधील अतिक्रमणांबाबत नोटीस बजावून सुनावणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे, मात्र त्यानंतर प्रकरण न्यायालयात गेलं असून सध्या जैसे थे परिस्थितीचे आदेश असल्याचं अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी मनसे कार्यकर्त्यांना सांगितलं. दरम्यान महानगरपालिकेच्या पॅनेलवरील काही वकील न्यायालयीन प्रकरणांमध्ये प्रभावीपणे बाजू मांडत नसल्याचा आरोप मनसेनं केलाय. त्यामुळे महानगरपालिकेच्या वकिलांचं पॅनेल बरखास्त करून प्रत्येक न्यायालयीन तारखेला उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती ठेवावी अशी मागणी करण्यात आली. गांधीनगर अतिक्रमणांवर तातडीनं कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. शहराध्यक्ष प्रसाद पाटील, निलेश आसगावकर, मोमीन मुल्लानी, संजय चौगुले, उत्तम अंदुरे, दिलीप पाटील, सुनील तुपे, गणेश सांगवडेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.